नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहिजे आहे पडवळीपासून रेसिपी. म्हणजे एक मोठं पडवळ होतं आणि ते तुकडे करून घेतलेले आहेत. पडवळ म्हटलं का मुलं खायला नको म्हणतात, पण अशा पद्धतीत बनवा की मुलं मोठी असं स्टार्टर म्हणूनच खातील. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पाहू. स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि असे गोल रिंगणमध्ये कापायचे आहेत. त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहे, त्यासुद्धा आपल्याला रेसिपीमध्ये वापरायच्या आहेत. पडवळ ही डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी अगदी उत्तम रेसिपी आहे. डायबिटीजवाल्यांनी ही भाजी आठवड्यातून 2-3दा खाल्ली तर त्यांची डायबिटीसही नियंत्रणात राहण्यासाठी फार उत्तम रेसिपी आहे आणि ब्लड प्रेशर वाढल्यांनासुद्धा तेवढीच उत्तम आहे. आता आपण कापून घेतल्यानंतर एका पॅनमध्ये धणे, जिरे, बडीशेप भाजून घ्यायचं आहे. हे लोखंडाचं पॅन आहे. मैत्रिणींनो, लोखंडाच्या पॅनमध्ये जरूर काही ना काहीतरी आपण बनवून खाल्लं पाहिजे. लोखंडाच्या पॅनमध्ये केल्याने आपल्याला छान आयर्न मिळतं, लोहही मिळतं. आता बडीशेप आणि ते झालं भाजून का आपल्याला थोडेसे शेंगदाणेही भाजून घ्यायचे. खोबरं आहे अर्धी वाटी, तीसुद्धा कापून भाजायला घातलेलं आहे. असं सगळं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तुम्ही ही कधी रेसिपी पाहिली का? नसली पाहिली तर नक्कीच करून पहा. आलं, लसूण हे सुद्धा भाजायला घालून घ्यायचं आहे आणि ह्या सगळ्याचे आपल्याला आता मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. अगदी बारीक नाही केलं तरीही चालेल. आता आपल्याला पडवळीच्या बिया आहे त्या थोड्याशा भाजून घ्यायच्या आहे आणि त्यासुद्धा आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायच्या आहेत भाजून घेतल्यानंतर. आता परत तेल घालायचं आहे आणि बेसन पीठ 2 चमचे हे छान तेल सुटस तोपर्यंत भाजायचं आहे. मैत्रिणींनो, बेसन पिठाने छान त्याला चव येते. आता बेसन पीठ भाजायला थोडं वेळ लागतो, कारण ते मंद आचेवरती भाजायचं आहे, म्हणजे ते जळत नाही आणि त्याचा खरपूस असा सुगंध सुटतो. हे पहा, आता तेल सुटत आहे. ह्या स्टेजला आपल्याला हे भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण ज्या बिया भाजून घेतल्या होत्या पडवळीच्या, त्या मिक्सरला थोड्याशा काढून घेतलेल्या आहेत वाटून, आणि ते सुद्धा आपल्याला बेसनामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता आपले मसाले, दाण्याचा कूट, खोबरं, जिरं, धणे, बडीशेप हे सुद्धा आपण भाजून घेतलेलं वाटून घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये, आणि काही बेसिक मसालेसुद्धा घालायचे आहेत. अगदी झटपट होते, काहीही वेळ न लागता ही रेसिपी तयार होते. आता मसाले आपले हळद घालायची आहे आणि लाल तिखट आहे आपलं घरगुती, थोडंसं आपला गरम मसाला असलेलं, हे पहा धणा जिरा पावडर तर घातलेलीच आहे आपण बडीशेपसोबत भाजून. आता हा आहे काळा मसाला, तो सुद्धा घालून घ्यायचा आहे. आता मीठ चवीनुसार घालायचं आहे. सगळं एकत्र करून आपल्याला मिक्स करायचं आहे. थोडा हिंगही घालून घ्या, हिंगाचाही स्वाद तेवढाच अप्रतिम येतो. आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर थोडं थंड करून घ्यायचं आहे. पटकन मिक्स होतं
काहीही वेळ न लागता आता मिक्स छान झाल्यानंतर आपण एका ताटात काढून घेऊ थंड व्हायला. थंड झाल्यानंतर आपण जे त्यामध्ये आमचूर पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी साखर घालून घ्यायची, म्हणजे चव अप्रतिमच येणार आपल्या रेसिपीला. नक्की कधी पाहिलंय का ही रेसिपी अशी करून? नसली केली तर ट्राय नक्की करा, अगदी भारी होते. आता आपल्याला त्यामध्ये स्टफिंग करून घ्यायची आहे आपल्या पडवळमध्ये. मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता एक भांडं ठेवायचं आहे, पाणी ठेवायचं आहे आणि त्यावर चाळण ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि जे आपण पडवळ स्टफिंग करून ठेवलेले आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत. हे पहा, छान झालेलं आहे स्टफिंग. आता आपण एक एक करून चाळणीत ठेवायचं आहे. मैत्रिणी, तुम्ही ही रेसिपी जर करून खाल्ली तर नक्कीच घरच्यांची शाबासकी मिळवणार आणि कोणी पाहुणे जरी आले तरीसुद्धा ही रेसिपी तोंडी लावायला किंवा ताटात ठेवायला आणि ताटाची शोभा तर वाढवेल, पण तोंडाची चवही तेवढीच वाढवेल. इतकी छान रेसिपी होते. आता चाळणीत जर खाली मावले नाही तर वरूनही ठेवू शकता तुम्ही थोडंसं असं, आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. 10 मिनटं वाफवायचे आहेत छान असे, आणि त्यानंतर पुढेही आपल्याला त्याच्यावरती प्रोसेस करायची आहे. थोडेसे सुरीनी किंवा टूथपेकनी आपण बघायचं आहे का आपली पडवळ शिजले का. शिजल्यानंतर आपल्याला खाली उतरून घ्यायचं आहे. पडवळ चाळणीमध्ये आहे ती. किती सुंदर कलरही आलेला आहे आणि दिसायलाही भारीच दिसतंय. कोणी जर पाहताच खाऊशी वाटणारी रेसिपी होते मैत्रिणींनो. आता आपल्या परत एक गॅसवर भांडं ठेवायचं आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे. आपल्याला ह्यामध्ये तेलही जास्त लागत नाही, तरीसुद्धा छान अशी रेसिपी होते. त्यावरती जिरी मोहरी घालून घ्यायचं आहे. फोडणीसाठी कढीपत्ताही घाला मैत्रिणींनो. कढीपत्ता हा आपल्या शरीरासाठी अगदी उत्तम असतो. थोडीशी हळद घाला त्यामध्ये, कलरही भारी येतो तेलावरती हळद घातल्यावरती. आणि नंतर आपण जे स्टफिंग केलेले पडवळ ते घालून घ्या. थोडा वेळ ठेवायचं आहे. छान खरपूस करून घ्यायचे आहेत वरून. आणि तुम्ही हे स्टार्टर म्हणूनही खाऊ शकता मैत्रिणींनो. तोंडी लावायला खा, किंवा तुम्ही वरण भाताबरोबर सुद्धा हे तोंडी लावू शकता, चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता. इतकं छान लागतं का दिवसभर आपल्या तोंडामध्ये चव रेंगाळत राहते. पहा मैत्रिणींनो, परत एकदा सांगते, तुमच्या मैत्रिणींसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब एक करायला सांगा. आणि घरचं चॅनल असल्यासारखं मला तुम्ही सांगू शकता तुम्हाला ह्या रेसिपीबद्दल काय वाटतं. जर काही बदल करायचा असला तरीसुद्धा सांगू शकता. पण ह्या पद्धतीत नक्कीच करून पहा, सगळ्यांना आवडणार अशी रेसिपी आहे. आता थोडे असे खरपूस झाल्यानंतर अलटीपालटी करून घ्यायचे आहेत, म्हणजे सगळ्या बाजूने खरपूस होतात.
त्यामध्ये बेसन पीठ घातलेलं आहे, त्यामुळे त्याची चव अप्रतिम लागते. थोडंसं झाकून ठेवल्यानंतर छान मुरलं जातं आपले मसाले किंवा तेल आपण फोडणीला दिले ते, आणि चटपटीत चटकदार रेसिपी तयार होते. झालेली आहे, करून पहा. परत एकदा सांगते, रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. ही रेसिपी तुम्ही करून पहाच, नक्कीच आवडेल सगळ्यांना. आता मी तुम्हाला कापूनही दाखवते. हे पहा, आपलं स्टफिंग अजिबात इकडे तिकडे सरलेलं नाही आहे, जसंच्या तसंच आहे. ही तुम्ही असंच नुसतं खाल्लं, बाईट एकदम भारी चव, झकास असं म्हणूच शकता. बाय मैत्रिणो, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.